एकनाथ शिंदेंची महायुतीत कोंडी होत असल्याची चर्चा अधूनमधून रंगतच असते। अशातच आता शिंदेंकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या व्यवहारांवर फडणवीस देखरेख करणार असल्याचं समोर येत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय अशा चर्चा सुरू झाल्या। थोडं विस्कटून सांगायचं झालं तर नगरविकास खात्याकडून फक्त शिंदे गटाच्या आमदार नगरसेवकांना रसद पुरवली जाते, मित्रपक्षांच्या आमदारांना तितकासा निधी मिळत नाही अशी कुजबूज सुरू होती। तर याबाबत काहींनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याचं सुद्धा सांगितलं गेलं आणि याच पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस नगरविकास खात्याच्या कारभाराकडे लक्ष घालणार आहेत अशी माहिती समोर येते। आता नगरविकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वाटपासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी बंधनकारक असेल। शिवाय मुख्यमंत्री कार्यालयाकडून आता नगरविकास खात्याचा निधी सर्व जिल्ह्यांमध्ये समप्रमाणात वाटला जातो की नाही हे देखील तपासलं जाणार आहे। तर या निर्णयातून एकनाथ शिंदे यांच्यावर एक प्रकारे अंकुश लावण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकारणात रंगली आहे, तेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर, ज्या निवडणुकांमध्ये नगरविकास खातं अतिशय महत्त्वाचं ठरतं। दरम्यान फडणवीसांच्या या निर्णयानंतर आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाची काय भूमिका असणार यावरून महायुतीत अंतर येणार का हे पाहावं लागेल। बाकी यावर तुमचं मत काय? फडणवीसांचा हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या सर्व पेजला फॉलो, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।